मॅरिड वर्सेस अनमॅरिड. आणि हॅलो, पहिल्याच 2 चेंडूवरती 3 चेंडूवरती पहिल्याच 3 चेंडूवरती 12 धावा आलेल्या आहेत. सॉरी 13 धावा झालेल्या आहेत अनमॅरिड टीमच्या. आणि ते परत बॉक्सच्या दिशेने मारला, चेंडू जातो फरार 4 धावांसाठी. आणि इथे अनमॅरिडची पॉवर दाखवताना इथे 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 17. आणि पहिल्याच षटकामध्ये काल मला तरी असं ऐकायला होतं की मी 3 धावा देणार आहे, आणि पहिल्याच 3 चेंडूवर 4 चेंडूवरती 17 धावा आलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजूनही 21 चेंडूचा खेळ बाकी आहे. मला तरी असं वाटतंय 80 ते 90 धावा होतील की काय. हॅलो, जरा आमचा बॅट्समन जरा पॉवरफुल आलेला आहे, कारण डोंबिवलीवरनं त्याला आम्ही मागवलाय, खास खेळण्यासाठी डोंबिवलीवरनं मागवलाय. आणि ते डॉट चेंडू जातोय, गोलंदाज सुद्धा चलाक आहे. 17 धावा झालेल्या आहेत. आणि ते 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय, आणि 1 षटकामध्ये धाव झाल्यात त्या 17. चार षटकांचा सामना आहे. चला, स्ट्राईकला खेळतोय राजेश. आता 4 षटकामध्ये बघूया कशा प्रकारे हाडामारी होते, कारण पहिल्या षटकात 17 धावा आलेल्या आहेत. राकेश लेक्साच्या दिशेने मारलाय चेंडू, इथे तोपर्यंत 1 धाव. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 18. अठरा धावा झालेल्या आहेत. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू होता. इथे लागोपाठ जर 3 षटकार मारले तर सुधीर शिर्के यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस असेल. सौरभ साठी आणि नाही, अनमॅरिडच्या सर्वच खेळाडूंसाठी लावलेले आहेत त्यांनी. मॅरिड वाल्यांना त्यांच्यावर विश्वास नाही. 18 धावा झालेल्या आहेत. आणि फुलटॉप चेंडू येतोय, सौरभच्या वाट बघून येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि कुठेतरी मला असं वाटतंय की तेवीस धावा झालेल्या आहेत. हॅलो, आणि ते 23 धावा झालेल्या आहेत. आणि परत जर अजून 2 षटकार मारले तर 500 रुपये आहेत. आणि इथे परत एक षटकार जातो ते काय, आणि कुठेतरी 500 रुपये आता लागू झालेले आहेत. मला तरी असं वाटतंय, मला तर असं वाटतंय रात्रीची आम्ही जी प्लॅनिंग केलंय तो सक्सेस झालेला दिसतोय.
कारण कालचे दोन्ही गोलंदाज बोलवते आम्ही 3-3 रन देणार आहेत, पण त्या गोलंदाजाला चांगलेच फटके दिलेले आहेत. 2 या सगळ्या संघाची धावसंख्या होते 29. परत षटकार. आता बघूया. डॉट चेंडू जातोय. आणि ते गॅप सिलेक्शन होतं आणि बघूया येतो हरभरा सिंग. एक धावेने धावसंख्या होते 30. कल्प्या काय जरा कल्पेश, आपण क्रिकेट खेळतोय, शिस्तीचं पालन करायचं. बाकीचे सगळे प्लेयर आपण ह्याच्यामध्ये आलाय, आपण कुठेतरी क्रिकेट खेळतोय. नो चेंडू आणि येतो खणखणीत दणदणीत षटकार. या 7 धावा. चला परत जर षटकार मारले तरी 500 रुपये आहेत. मला तरी असं वाटतंय की आता विलास भाबदे यांनी चहा ठेवलेली, ती चहा पण त्यांना मागात पडलेली दिसते कुठेतरी. चहा काय त्यांचे प्लॅनिंग झाले होते, सगळे प्लॅनिंग त्यांचे. एक चेंडू आणि 36 कुठेतरी. हॅलो, चला घ्यायचं बॉल ना. नाही नाही परत चेंज केली. हे बॉल ठेवून द्या ना. 4 बॉल झाले नाही, ओव्हर झाली एकच बॉल. तिसरी ओव्हर पहिला ओव्हर झाली, 2 ओव्हर झाले बाबा. तू पण लक्ष ठेव ना. 2 ओव्हर षटकार लिहित नाही काय, कसं समजेल. 3 षटकार मारले आता काय. तर त्यांना 5 किलो 2 ओव्हरला 36 झाला एवढं लिहा फक्त. पण तो 2 बॉल राहतात ना, मी तेच सांगतो. डॉट घे आम्हाला 2 मिनिट स्कोर महत्वाचा आहे, ते अपडेट होऊ दे. आणि परत एक मला तर असं वाटतं दुसरा चेंडू षटकार. जर सौरवने 3 षटकार मारले तर 500 रुपये. आणि अनमॅरिड टीम जिंकली तर नरेश देशमुख आणि सुनील शिर्के यांच्याकडनं 1000 रुपये त्यांनी डिक्लेअर केले अनमॅरिड टीम साठी. संदेश गोलंदाजी मार्फत गोलंदाज संदेश तिसरा षटक घेऊन ते धावा झाल्यात. त्या म्हणजे 13 चेंडू मध्ये 42. मला असं वाटतंय की 50 होती की काय सौरभची. सौरभ आता 34 धावावर खेळतोय. म्हणजे बघा डोंबिवलीवरना आम्ही प्लेयर मागवलाय खास खेळण्यासाठी. 43 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडू आणि 43 धावा. चला कुठेतरी मला तरी असं वाटतंय. आणि ते बघा एक तिसरा 500 रुपयाचा मानकरी. आणि ते सुनील शिर्के यांच्याकडनं 500 रुपये लागू. म्हणजे आईस्क्रीमची सोय झालेली आहे दुपारी. आणि नरेश देशमुख यांच्याकडनं 1000 आणि सुनील शिर्के यांच्याकडनं 1000 मॅच जिंकल्यानंतर. आणि मॅच लागले ती वेगळी. म्हणजे मला असं वाटतं अनमॅरिडचे खूप मोठा प्लॅनिंग असेल. आणि तुषार देशमुख यांच्याकडनं पण काल ग्रुपवरती मेसेज पडला मॅच जिंकली तर 1000 रुपये. म्हणजे खूप मोठा प्लॅनिंग आहे. म्हणजे प्लॅनिंग सक्सेस झालेला आहे आमचा.
आम्ही बोललो होतो आमची टीम ही पेपरावरती लो आहे, पण आम्ही जे आहे ते मॅचमध्ये दाखवणार. आता त्यांची पण बॅटिंग आहे, नंतर आम्हाला बघायला लागेल, कारण आता आमची जरा बॅटिंग चालले. आणि तिकडे त्यांनी पण अनिकेत माबदी पण कल्याणवरनं मागवलाय, म्हणून जरा मला पण भीती वाटते, कारण तो पण जाम फॉर्ममध्ये आहे. कारण रात्रीचे प्रॅक्टिस करतो तिकडे, नाईट प्रॅक्टिस असते त्याची जाम जोरात. आणि प्रेक्षक बोलतात ते रात्री चालतील. चला आपली हाशिक मजाक चालू आहे. आणि हा बघा चला काम फिट झालेलं आहे आणि इथे जाम फिट पण झालेलं आहे. मला असं वाटतंय की परत काय मी बोलायला ठेवलंच नाही. चला चला बघा तिकडे अविनाश देशमुख सुद्धा शांत झालेले आहेत. ते आता विचार करतील मी टाकू की काय गोलंदाजी. आयला अजून आमच्याकडे बॅटिंगच नाही आली. हा बघा रे पण वाचला इथे जुवर चेंडू बॅटचा लागेल. चला बघा खेळाडू बघा लागलेले चेंडू नाही डॉट चेंडू रित्या. आपल्याला पण रुमाल ठेवून द्या जवळ. रुमाल ठेवून द्या जवळ, आपल्याला पण सुद्धा घाम फुटेल. रन धावून घ्या चला एक धाव. 56 हॅलो. आणि सौरभ याने येते स्वर चेंडू. सौरभची 50 झालेली आहे आणि अनमॅरिड मधली पहिली 50 सौरभच्या नावावरती जाते. 52 धावा झालेल्या आहेत. 15 चेंडू आणि 52 धावा. आणि हा बघा एक पॉवर. ही पॉवर आहे, हा कालची पॉवर. म्हणजे काल सर्वांना आम्ही चिकन मटन घातले खायला. 61 धावा बघा तिकडे प्रेक्षक पण बोलायला लागलेत. हा आणि सगळं आम्ही प्लॅनिंग करून आणलो होतो. तुम्हाला आम्ही बोललो होतो रात्री तुम्ही ग्रुप करा काही करा. आता अविनाश देशमुख आलेत गोलंदाज. म्हणजे हुशार चलाकीचा गोलंदाज आलाय. सौरभ हुशार या चलाकीचा गोलंदाज आहे आता. एक शॉट आणि गोलंदाज पहिला गोलंदाज अविनाश. अरे अशा पद्धतीने दिलं तर मला असं वाटतं की काय तारामंडलच जातील. मला असं वाटतंय तुम्ही अविनाश तिकडे अनिकेत पण आता कमरे हात ठेवलेले आहेत. म्हणजे आणि पहिला गोलंदाज होता ना प्रभाकर देशमुख यांनी काल सांगितलेलं मी 3 रन देणार आहे. राकेश देशमुख हे बोललेले मी डायरेक्ट टीम तुमची गार करीन. अरे खतरनाक आता काय ठीक नाही. चला 73 धावा झाल्या. 73. अरे खतरनाक रे. चला अरे खतरनाक. तिसरा षटकार. लास्ट चेंडू आणि 3 चेंडू आहेत. हा गोलंदाजी चेंज. हा ठीक आहे चालेल. अरे तू मारले अगोदर, तू अगोदर यायचं होता. ठीक आहे 3 काय तू 2 मारले तरी बोलायला पाहिजे 1000. आता बॅट तापलेली आहे.
आणि आतापर्यंत वैयक्तिक 20 चेंडू आणि 76 धावावरती खेळतोय सौरभ. 76 20 चेंडू आणि 79 धावा झाल्या आहेत. 76 नाही सॉरी, कारण त्या एक चेंडू एक षटकार मारलेला आहे, तो ऍड झाला नव्हता. म्हणजे सौरभ हा कमीत कमी 73 ते 72 धावांवरती खेळतोय. चला खूप मोठा प्लॅनिंग असतील आणि पॅकर सुद्धा लंगड्या घोड्यावरती पैसे लावत नाहीत, त्यांना माहिती आहे, कारण पळणाऱ्या घोड्यावरतीच पैसे लावतात. आता आमचे गोलंदाजाला रुमाल द्यायला लागतील, कारण त्यांची पण बॅट आता तापणार आहे, कारण ऊन पण कडक आपलेलं आहे. सर्व प्लॅनिंग आता असेल, कारण 5,000 रुपये भेटणार आहेत. 5,000. अरे आबगा एक रे. अरे खतरनाक. हा हे 30 षटकार मारत 1,000 रुपये दीपक देशमुख यांच्याकडनं, म्हणजे लय बेकार दूर काढलाय रे. काय विलास बाप्पी, काय आवाजच नाही तुमचा. चहा पिऊन काय गार करून टाकली तुमची. आणि या 7 धाव्यांनी धावसंख्या होते 85 आणि वैयक्तिक 79 धावावरती खेळतोय सौरभ. चला आता आमचे गोल नाही ना 85 बॉल नाही, आमच्या गोलंदाजांनी जर ह्या धावा दिल्या ना तर मॅरिट टीमला मी पण सुद्धा 5,000 रुपये देऊ शकतो. मॅच जिंकली तरी अजून नाही, कारण असं आमची गोलंदाज मला माहिती आहे, कारण असे बॉल टाकणार नाहीत ना. वन साइड झालेली. आता आम्ही 50 पण देणार नाही, तुम्हीच शोधूया आता. असं 85 धावा झालेले आहेत. चला आता असं वाटतं कुठेतरी रेट वाढला असता ना तर बरं झालं असता. अरे वाचला डॉट 1000 वाचले. चला 85 धावा झालेल्या आहेत. 85 धावा झालेल्या आहेत. कुठेतरी एक षटकार मारला तर 91 होतील, म्हणजे सौरभ आपले गोलंदाज 24 म्हणजे प्रतिवर 24ची साईड राहील, म्हणजे घाम बिम पुसायला रुमाल पण आणायची गरज नाही लागणार. एक मार फक्त. स्वेअर चेंडू तिकडे राजू अंपर ठेवलाय, तो पण आम्ही जयंत पीटी मधनं काल त्याला बोललोय, खास सुट्टी घेतली त्याने खास, पण आमच्यापर्यंत बॅटिंगच नाही आली रे. एकच जोडी पॉवरफुल झाली. अरे खतरनाक. आणि इथे फलंदाज बाद. चला इथे 86 धावांची गरज आहे.